नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एका मोठ्या गॅपनंतर पुन्हा ईजी न्यूजचे व्हिडिओज सुरू करतोय. कारण मध्यंतरी थोडासा एक अपघात झाला होता. माझं मणक्याला फ्रॅक्चर झालेलं आहे. त्यामुळे बऱ्याच प्रॉब्लेम्स आहेत आणि मनस्थिती पण त्यामुळे नव्हती करण्याची. पण इतक्या घटना घडत आहेत आणि इतक्या महत्त्वाच्या त्या गोष्टी आहेत. आत्ता जे औरंगजेबावरून जे चाललेलं आहे, म्हणजे मला असं वाटतं ना, की औरंगजेब अजूनही जिवंत आहे की काय? कारण तो मेला तर 1707 साली. औरंगजेबाचा मृत्यू 1707ला झाला. पण आजही त्या औरंगजेबाला जिवंत ठेवलं जात आहे. आणि हे जिवंत ठेवणाऱ्यांमध्ये भाजप आहे, RSS आहे, हे हिंदुत्ववादी ढोंगी जे आहेत सगळे नालायक, हे सगळे हिंदुत्ववादी त्याच्यामध्ये आहेत. आणि आता त्याच्यामध्ये भरच पडत चालली आहे. उदयनराजे भोसले यांनी असं बेछूट वक्तव्य केलंय की त्या औरंगजेबाची कबर काय बुलडोझर लावून तोडून टाकली पाहिजे, ती महाराष्ट्रात कशाला पाहिजे. त्यावर त्यांचं असं म्हणणं की तो महाराष्ट्र लुटायला आला होता आणि तो काही हे नव्हता आणि अशा लुटायला आलेल्या माणसाचा मृत्यू झाला तर त्याची कबर इथं असण्याची काय गरज आहे. मला या उदयनराजेला एकच गोष्ट सांगायची आहे की छत्रपती संभाजी राजांच्या वंशावळीमधले आपण आहात. आणि म्हणजे कोल्हापूरची गादी ही राजाराम महाराजांची, छत्रपतींचे दुसरे पुत्र, आणि साताऱ्याची गादी ही संभाजी महाराजांची. आता या साताऱ्याच्या गादीचे जे वारस होते, संभाजी महाराजांचा मुलगा पहिले शाहू, हे औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते. ते आणि त्यांची आई म्हणजे संभाजीराजांची पत्नी आणि शाहू महाराज पहिले हे हे संभाजी महाराजांच्या तुरुंगामध्ये होते, त्यांच्या अटकेत होते. औरंगजेबाची मुलगी त्या संपूर्ण शाहूंचं पालनपोषण करणं, त्यांचं शिक्षणाकडे लक्ष देणं वगैरे करत होती. आणि त्यानंतर ज्या वेळेला त्यांची सुटका झाली, तर सुटका झाल्यानंतर शाहू सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर औरंगाबादला औरंगजेबाच्या समाधीवरती, कबरीवरती दर्शनाला गेले होते. का गेले होते ते? त्यांच्या तर प्रत्यक्ष पित्याची हत्या औरंगजेबाने केलेली होती. प्रत्यक्ष पित्याची हत्या केलेली होती. आणि तरीही ते गेले औरंगजेबाच्या कबरीवरती दर्शन घ्यायला. याचा काहीतरी अर्थ कळतो का? त्याच शाहूंनी नंतर साताऱ्यामध्ये जिथं उदयनराजे राहतात, तिथं त्यांनी औरंगजेबाच्या मुलीच्या स्मरणार्थ, जिने त्यांचं पालनपोषण केलं, तिच्या स्मरणार्थ बेगम मस्जिद बांधली. ती आजही साताऱ्यात आहे. तिच्या स्मरणार्थ बांधली होती. आणि मग या उदयनराजेला अचानक असं काय झालं? इतक्या वर्षामध्ये उदयनराजेला कधी वाटलं नाही की औरंगजेबाची समाधी कबर आहे आणि ती कबर असावी का नसावी? त्याच्यावरती आत्ताच हा बोलायला लागला. कारण आत्ता या छावा चित्रपटानंतर त्या उद्देश मुळामध्ये त्याचा जो काही होता, महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये हिंदू मुस्लिम हा द्वेष पसरवावा, तेवढा एकच हेतू होता. आणि आता त्याच्यानंतर जशा जशा पद्धतीने औरंगजेबाने जो काही संभाजी महाराजांचा छळ केला, त्यापेक्षा घाणेरडा छळ संतोष देशमुखचा केला बीडमध्ये. ही गोष्ट खोटी आहे का? त्या संतोष देशमुखची हत्या झाल्यानंतर आणि विशेषतः त्याच्या हत्येचे कालावधीमधले त्याला जी मारहाण केली जात होती, त्याच्या तोंडावरती लघवी केली जात होती, त्याच्या छातीवरती नाचत होते, त्याला विवस्त्र करून सुद्धा मारलं जात होतं, या सर्व गोष्टींचा व्हिडिओ ज्यावेळेला समोर आला आणि त्याच्यातून एक मोठा उद्रेक सगळ्यांसमोर आला. हा मोठा उद्रेक बाहेर आल्यानंतर त्याकडे लक्ष लागू नये, त्याकडे कुणी चर्चा करू नये आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल कशी वाताहत झालेली आहे महाराष्ट्रात पूर्णपणे, याबद्दल कोणी बोलू नये. या इतकी भयंकर घटना घडलेली असताना तो एक नागपूरचा प्रशांत कोरटकर हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी अत्यंत अश्लाघ्य भाषेमध्ये बोलतो, संभाजी महाराजांबद्दल घाणेरडं बोलतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईच्या चारित्र्यावर संशय घेऊन बोलतो. त्याच्याबद्दल कोणी बोलू नये. त्याला पोलीस संरक्षण पुरवलं जातं. त्या प्रशांत कोरटकरचं काय करणार हा विषय विधानसभेमध्ये असताना त्या राहुल सोलापूरकर ज्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्याच्याबद्दल काही चर्चा होऊ नये. त्याला सन्मान दिला जातो, त्याला पुणे महानगरपालिकेच्या कुठल्या मंडळावरती घेतलं जातं
आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल बोलू नये, त्याला पोलीस संरक्षण दिलं जातं, प्रशांत कोरटकरला पोलीस संरक्षण दिलं जातं. इतक्या भयंकर गोष्टींबद्दल काही विधानसभेत चर्चा होऊ नये म्हणून हा अख्खा विषय डायव्हर्ट केला जातो. हा विषय डायव्हर्ट करायला पहिले सुरुवात अबू असीम आझमी करतो. लाज वाटायला पाहिजे. या भाजपचे संघाचे दलाल आहात का तुम्ही? अबू असीम आझमी काहीही संबंध नसताना अबू असीम आझमी औरंगजेबाबद्दल बोलतो. त्याला माहित नाही विधानसभेचा सदस्य येतो, त्याला माहिती आहे विधानसभेमध्ये कुठल्या विषयावर चर्चा होणार आहे. प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर आणि बीडमधली संतोष देशमुखची हत्या याच्याबद्दल चर्चा होणार आहे हे माहिती असताना अबू असीम आझमी एक पिल्लू सोडून देतो औरंगजेबाच्या नावाने आणि मग संपूर्ण सभा ही औरंगजेब आणि अबू असीम आझमीवर गुन्हा नोंदवला गुन्हा. म्हणजे मला तर खरं कळत नाही औरंगजेबाबद्दल अबू असीम आझमी जे काय बोलला असेल ते कोणत्या कायद्याने गुन्हा ठरतं? कुठला कायदा आहे असा की जो कायदा म्हणतो औरंगजेबाबद्दल नाही बोलायचं? असा काही कायदा आहे? आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललं जातं, संभाजी महाराजांच्या बद्दल बोललं जातं, जिजाऊंबद्दल चारित्र्याबद्दल संशय घेतला जातो. त्यांच्या विरोधामध्ये सरकारतर्फे कुठला गुन्हा नाही. त्यांच्याबद्दल विधानसभेमध्ये कोणी थोबाड उचकटत नाही. आणि तो देवेंद्र फडणवीस असं म्हणतो की प्रशांत कोरटकर चिल्लर आहे. त्याचे फोटो बघा, महाराष्ट्राच्या डीजी पासून A to Z पोलीस अधिकाऱ्यांबरोबरचे त्याचे फोटो. तो ती रोल्स रॉईस गाडी वापरतो. एका आरोपीची जप्त केलेली गाडी हा कशी काय वापरतो माहित नाही. हा 10x10च्या खोलीमध्ये 2010ला राहणारा मुलगा. मी IBN लोकमतला होतो, तो IBN लोकमतला ब्युरो चीफ होता. 10x10च्या खोलीत राहणारा मुलगा आज 5000 स्क्वेअर फूटचा बंगला बांधून बसतो आणि दिवसभर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांबरोबरचे फोटो असतात. हे याच्याबद्दल चर्चा व्हायला नको म्हणून सगळा विषय डायव्हर्ट होतो. पहिल्यांदा तो अबू असीम आझमी बोलतो, त्याच्यामध्ये आता उदयनराजे भोसले बोलायला लागतात. या उदयनराजेंची मी बातमी केली होती द वीक मॅगझिनला. त्या सगळ्या जावळीच्या खोऱ्यामधल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरती भवानी संस्थांचे शिक्के मारून घेतले होते त्या उतार्यांवरती आणि कोणाला विकता येत नव्हती, कोणाला त्याच्यावर कर्ज काढता येत नव्हतं. हे उदयनराजे भोसले आज भाजपच्या सोबत आहेत म्हणून आज औरंगजेबाच्या बद्दल बोलतात. औरंगजेबाची कबर पाडायची. आणि मग प्रशांत कोरटकरच्या काय करायचं? राहुल सोलापूरकरचं काय करायचं? तो शरद पोंक्षे काहीच बोलत नाही, त्याच्याबद्दल काय करायचं? इतका छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालेला असताना सुद्धा तो संभाजी भिडे, मनोहर कुलकर्णी तो काही बोलत नाही, त्याच्याबद्दल कोणी काही बोलायचं नाही. आणि ह्या सगळ्यातून डायव्हर्ट करायला हे असले विषय काढायचे. औरंगजेबाची कबर. अरे तुम्ही राज्यकर्ते आहात, लोकांनी निवडून दिलंय. निवडणूक चोरलेली का असे ना, तुम्हाला निवडून कशासाठी दिलंय? काहीतरी तर लक्षात ठेवा ना. या राज्यामध्ये बेरोजगारी आहे, या देशामध्ये बेरोजगारी आहे, हायेस्ट प्रमाणावरती आहे. दारिद्र्य वाढलेलं आहे. सर्वात जास्त बायकांनी गेल्या 10 वर्षामध्ये त्यांचं सोनं गहाण ठेवून कर्ज घ्यायला लागलेलं आहे. वाताहत झालेली आहे, रुपया गडगडलाय. तिकडे डोनाल्ड ट्रम्प फाट्यावर मारतोय देशाच्या पंतप्रधानाला. हे सगळं घडत असताना या कुठल्याही गोष्टीची जबाबदारी या राज्यकर्त्यांना वाटत नाही. त्यांना औरंगजेब महत्वाचा वाटतो. त्यांना औरंगजेब जिवंत ठेवायचा आहे सतत, कारण तो द्वेष जिवंत ठेवायचा आहे हिंदू मुसलमानांमधला. आणि हा भारत नाही आहे. अशा पद्धतीने जगातला कोणताही देश हा प्रगती करू शकत नाही. इथं अधोगतीची तर घसरगुंडीवरती धावत सुटलेले आहेत. पण कुठे चाललेला आहात? आणि हे उदयनराजे भोसलेंनी बोलावं, ज्यांचे स्वतःचे वंशज याच औरंगजेबाच्या कबरीवरती दर्शनाला गेले होते. त्यांनीच शाहूंनीच ती बेगम मस्जिद बांधली होती आणि तो एक संदेश द्यायचा प्रयत्न केला होता त्याही वेळेला की ते जे काही झालेलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं, संभाजी महाराजांना औरंगजेबाने मारलं, या राजकीय हत्या होत्या. राजकारणाचा त्यांचा भाव होता तो, त्यात धर्मद्वेष म्हणून नव्हतं. अन्यथा छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक मुस्लिम राहिले नसते. ते उदयनराजेंनी खरं तर पुस्तक वाचलं पाहिजे पानसर यांचं, शिवाजी कोण होता, आणि काहीतरी डोक्यात शिरलं पाहिजे त्याच्या. हा एक वेळ भाजपमध्ये नव्हता त्यावेळेला, अशी कॉलर उडवून बोलायचा
मोदी काय मोदी तर आमच्याकडे पेढेवाला आहे, पेढे विकतो, हे बोलणारा होता हा उदयनराजे. आज इतकी लाचारी, हे थांबायला हवं. निदान महाराष्ट्रातल्या सुजाण लोकांनी तरी हे लक्षात घ्यायला हवं की हे फक्त द्वेष पसरवतायत आणि हे खऱ्या मुद्द्यांवरून, संतोष देशमुखच्या हत्येवरून, परभणीतला सूर्यवंशी सोमनाथ त्याच्या हत्येवरून लक्ष वेधून टाकलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वारंवार अपमान केला जातोय या भाजपवाल्यांकडून, त्याच्यावरून लक्ष वेधून टाकायचं आहे. आणि म्हणून हा द्वेष पसरवणाऱ्या अशा पद्धतीची वाक्य बोलली जात आहेत. कृपा करून याच्यामध्ये छत्रपतींच्या घराण्यातल्या लोकांनी तरी काही बोलू नये. कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि विचार नाही धर्मद्वेषाचा. हे निदान त्यांनी तरी ओळखून बोलावं. आजच्या या वेळेला यापेक्षा जास्त नाही सांगू शकत आहे. पण तुम्हाला काय वाटतंय, हा द्वेष हवाय का? आणि या द्वेषाच्या पोटी या देशाची आणि या राज्याची अधोगती करायची आहे का? आपल्या जीवनाच्या आवश्यक असलेल्या खऱ्या मुद्द्यांवरून माणसांमधलं प्रेम असेल, आत्मीयता असेल, सद्भाव असेल, आपली बेरोजगारी असेल, शिक्षणाची गोष्टी असतील, आरोग्याची विषय असतील, यावरून सगळं लक्ष वेधून टाकलं जात आहे. याकडे दुर्लक्ष होऊ द्यायचं का? नक्की तुम्ही कॉमेंट करून सांगा. तुमच्या प्रत्येकाला आम्ही उत्तर देऊ. पण आता आजच्या भागात इतकंच. EG न्यूजचे व्हिडिओज पुन्हा सुरू केलेले आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना याची लिंक शेअर करा. जास्तीत जास्त लोकांना हे चॅनल लाईक करायला सांगा, सबस्क्राईब करायला सांगा. तुम्हीही लाईक करा आणि तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा. धन्यवाद.